नाही येत मला क्लाइंब खरंच. एकदम साध्यातला साधा सायकलिस्ट आहे मी. हे पुढे या. सरळ 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 जाऊन समोरच आहे तो स्पॉट. हो ना. ते कचऱ्याचे डबे आहेत ना, कचऱ्याचे डबे त्यांच्या इकडे स्पॉट आहे. हा सकाळचे पाणी प्यायला जसे बायका नळावर एकत्र येतात ना, तसे सगळे सायकलिस्ट एकत्र आलेत, नळावर एकत्र आलेत पाणी भरायला आणि सगळेजण पाणी भरतात. अरे पण तो अलग टाईपचा, आपल्यासारखं माइंडसेट नव्हतंच ना त्याचं, त्यामुळे मग फायदा नाही त्याचा जर हेल्मेट नाही घालत तर. हेल्मेट नाही घालत तर वेस्ट आहे. चल चलो गाईस, चला गणपती बाप्पा मोरया. हा छोटा आहे, पण हा छोटा आहे, हा खूप छोटा आहे, हा स्टीप नाही आहे एवढा. सगळे लेफ्ट घ्यायचे आहेत हा. व्हेरी गुड. एक वेगळा डाऊनहिल दाखवूया. गो स्लो गाईज. हा लेफ्ट लेफ्ट बरोबर. तिकडून पण जाऊ शकतो माहितीये का परीक्षित, त्या बाजूनी. या मागच्या पुढे या. व्हॉट अ टर्न. कडक ना परीक्षित, मजा आली.
मला वाटतं परीक्षित. 10 वर्ष चालवतो तो, इथेच चालवत असणार, बाकी कुठे गेलाच नसेल तो. संपला क्लाइम. असा मस्तपैकी निसर्गात सायकल चालवण्याचा आनंद घेतोय मित्रांनो. आणि जर तुम्हाला माझ्याबरोबर सायकलिंग करावंसं वाटत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, इंस्टाग्रामवर मला DM करा आणि माझ्याबरोबर सायकलिंग करायला लवकरात लवकर या. आता आपल्याला डाव्या बाजूला एकदम मस्त असा सुंदर तलाव लागेल आणि त्या तलावात खूप सारे फ्लेमिंगोज बसलेत, जे मगाशी मी बघितले, म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. सो आता जस्ट एका सेकंदात एन्जॉय करा जबरदस्त फ्लेमिंगो. सायकलिंगची हीच मजा असते मित्रांनो. निसर्गाशी नेहमी आपण कनेक्टेड असतो, नेहमी आपण निसर्गाशी जोडलेले असतो. सो एन्जॉय द व्हिडिओ. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता. ओके मंडळी, आता आपण आलेलो आहोत नेरुळला आणि तलावामध्ये असंख्य फ्लेमिंगोज तुम्हाला दिसतात बघा. इतके सारे फ्लेमिंगोज बघितले मगाशी हायवेवरून आणि सगळ्यांना म्हटलं पटकरून आत जाऊया आणि जबरदस्त तुम्हाला फ्लेमिंगो बघायला मिळतील. सो खूप सारी लोक त्यांचे फोटो वगैरे पण काढतायत इकडे. मोठे मोठे प्रोफेशनल फोटोग्राफर्स वगैरे पण आलेत तिकडे. ते बघा तिकडे पण फोटोग्राफर आहेत, सगळे फोटो वगैरे काढतायत. सो खूप छान. सो येत आहेत आपले सायकलिस्ट, हे बघा सायकलिस्ट येत आहेत. तो बघा आदित्य आला. सो असे सगळेजण आता आपण इथे एकत्र जमलो आहे आणि मस्त फ्लेमिंगो बघण्याचा आनंद घेतो आहे. आजची राईड आपली एकदम सफल झालेली आहे. संत सर, आजची राईड एकदम सफल झाली आपली, मस्त झाली. फ्लेमिंगो पण बघायला मिळाले गुड स्पॉट जाता जाता. येस 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 येस. हे बघा अतिशय सुंदर असे फ्लेमिंगोज दाखवतात. आता तुम्हाला शांत बसून डोळ्याने बघायचं सर. मंडळी, जबरदस्त असे फ्लेमिंगो तुम्हाला बघायला मिळाले. मित्रांनो, अशाच प्रकारचं सायकलिंग एक्सपिडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्याबरोबर मला इंस्टाग्रामवर पिंग करा, इंस्टाग्रामवर DM करा आणि माझ्याबरोबर सायकलिंग करायला सहभागी व्हा. मित्रांनो, तुम्ही सायकलिंग कम्यूट करायला सुरुवात केली तरच वातावरणामध्ये काहीतरी फरक होऊ शकतो, वातावरणामध्ये बदल होऊ शकतो. सो जास्तीत जास्त सायकलिंग करा आणि सायकलिंगला तुमच्या डेली कम्यूटमध्ये कसं आणता येईल याचा विचार करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकलिंग करत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. हां मला वाटलं तुम्ही असाच इथे. हां पण मला वेगळं काहीतरी तुमचं प्लॅन होतं. नाही, काय नाही, आम्ही नंतर तिकडे खाली आलो. मग ते दुकान आहे ना मयुरेश सरांचं, समोर आम्ही तिकडे बसलो जरा वेळ आणि मग काय नाही, मग परत वर गेलो आणि मग तरी पोहे खाल्ले आणि घरी गेलो. बाय बाय. चलो बाय.
बाय गाईज, बाय 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 बाय. परीक्षित बाय. हळू 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 बाबा, हळू हळू हळू. 10 वाजलेत आणि आत्ताच उन्हाचा एवढा चटका लागायला लागलाय आणि अजून तरी नाही म्हटलं तरी 7-8 किलोमीटर जायचं आहे. सो आम्ही आता आहोत ठाणा बेलापूर हायवेला आणि मागून एक मित्र येतोय त्याच्यासाठी थांबलो आहे. पण थांबल्यानंतर डायरेक्ट असे अंगातून फवारेच बाहेर यायला लागले. सो मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करतो जास्तीत जास्त पाणी पिया. सायकलिंग करताना पण पाणी पिया. पाणी संपलं तर थांबून कुठेतरी पाणी विकत घ्या आणि पाणी पिऊन सायकल चालवा. विदाऊट पाण्याशिवाय सायकल चालवू नका. अतिशय जास्त प्रमाणामध्ये उन्हाचा तडाखा आहे. सो तुम्हाला त्रास होऊ शकतो. भरपूर पाणी प्या. राईडच्या 1 दिवस आधी पण पाणी प्या आणि रेग्युलर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याचा इंटेक वाढवा. चला, बाय बाय.